लॉंग जर्नी. माडा टू सातारा ट्रॅव्हल नाईटचा खूप दिवसानंतर ऋषिकेश आणि मी पुन्हा एकदा ऋषा म्हणजे ड्रायव्हिंग करतो. मी साईडला बसलेला आहे, पाठीमागे मामा. पंढरपूर रोड ट्रॅफिक पहिलं. तर मित्रांनो, आता मी पंढरपूर चौकामध्ये पोचलेलो आहे. ऋषिकेशने ड्रायव्हिंग करून इथपर्यंत आणलेलं आहे. इथनं आम्हाला साताऱ्याला वाईला जाणार आहे आम्ही तिकडे, आणि देवदर्शनासाठी जाणार आहे. तिथे बघा ऋषिकेश आणि त्यांचे सासरे आणि मी तिघजणच आहे गाडीमध्ये. इथे बघा शकता ड्रायव्हर गाडी आमची 6 सीटर 7 सीटर गाडी आहे मित्रांनो. आणि नाईटचा प्रवास राहणार आहे आमचा मस्त. इकडं बघू शकता पाण्याची बॉटल घेतोय ऋषिकेश 3 वर्षानंतर. गाईस 3 वर्ष पंढरपूर रोड हा. आणि आपण 2 ते 3 वर्षानंतर परत एकत्र चाललोय कुठे तर असं लॉंग रूटला. जर्नी आपले एखादा व्हिडिओ बनवा आपला जर्नीचा. लांब जर्नी आहे आपली. इथनं डायरेक्ट आता कराड पंढरपूर. आता पंढरपूर रोड लागला आहे हो. इथनं पंढरपूर, परत सांगोला, सांगली. 2 ते 3 किलोमीटर राहिले आता पंढरपूर. ठीक आहे ना ऋषा? मस्त पोहोचतोय आणि आता पंढरपुरात, आणि तिथनं पुढचं आमचं तिथनं चालू होणार आहे. पंढरपूरच्या अगोदर आपल्या मॅप चालू करून जायचं आहे. मॅप लावणार आहे मी, आणि मॅपनुसार आम्ही फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलो आम्ही. पंढरपूरचा पूल ब्रिज. पंढरपूर आता तुम्हाला नदी दाखवतो. पंढरपूर मंदिर पण त्या साईडला बघा. बघू शकता विठ्ठल मंदिर या साईडला आहे बघा तिथे. आणि हा ब्रिज. पंढरपूरच्या नगरीत तुमचं स्वागत आहे. सिटीमध्ये एंटर करतो आम्ही. मध्ये रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे 1 वे जावं लागलं आम्हाला. पूर्ण ट्रका येतात आणि आमची ड्रायव्हर. बस स्टॉप. हे काय बस स्टॉप पंढरपूर बस स्टॉप. मोठा आहे ना ते. मोठा आहे पंढरपूर. एवढं मोठं. इथं बघा ना बसेस वगैरे सगळे. इथं बस स्टॉप आहे पंढरपूर आपलं विठ्ठल महाबली. आता इथनं आपल्याला पंढरपुरातनं बाहेर निघतोय. आता आम्ही सांगोल्या रोडला. साईडला नजारा बघायला लागते. सो गाईज आता आम्ही पंढरपुरातनं बाहेर म्हणजे सांगोला रोडला जस्ट आता लागलेलो आहे. म्हणजे आता आम्ही टर्न घेतो गाडीला आणि सांगोला रोड लागलेलाच आहे. ते बघू शकता हा रोड. आम्ही आता पंढरपुरामध्ये पहिला स्टॉप घेतलेला आहे. इथे बघू शकता ऋषिकेश. त्याला थोडी रेस्ट भेटावी, पाणी वगैरे पितो. आणि पुढचा म्हणजे काय माझा शिशा पण स्वच्छ करून घेतो जरा. नाईटचा ड्रायव्हिंग आहे जरा. पुढे येणाऱ्या गाडीचा फोकस आहे ना
क्लिअर दिसत नाही, त्यामुळे जरा स्वच्छ करून घेतलेलं आहे ग्लास पुढचा. तर बघूया चला, थोडं फार जरा एनर्जी घेतो अंगात. काय बोलतो, लागते काय? लागतंय म्हणजे पुढं आहे रे, जर ठरवलं जायचं का गणपतीपुळे पण लागतंय. गणपतीपुळे तिथनं आपल्याला हा 100 किलोमीटर आहे पुढं. 100 किलोमीटर जाऊ की मग एखादं चक्कर ब्रिजवर मारू मग. लांब आहे ते, येडा आहे काय गाठायचं आपल्या हाताला. किती नाही बाबा, राहू दे. घराचा आहे मस्त पैकी गरम राहिला आतापर्यंत. तुला पुण्यात आहे ना एस के वळणं खात काय पुण्याचा हायवे, स्टेट हायवे. माझा तर चहा झालेला आहे मस्त, तरी आली. नाईटला झोप गेली आता आमची. टाइम काय झालाय भाऊ? 12 वाजून 1 मिनिट. 12 वाजून 1 मिनिट झाले. आम्ही पंढरपुरात आता इथनं सांगोला रोडला लागलोय. सांगोल्यात लगेच आमचा कराडकडे प्रवास. वर आमचा मित्र ऋषिकेश एनर्जी घेतोय. भाऊ मॅप पण चेक करतोय. श्री पाठीमागे गतिरोधक. माय गॉड, पचवड आहे. पचवडा आहे का? पचवड पचवड पचवडामध्ये दुकान सवड असली आता. पब्लिक थांबले इथं. उडी नाही ते चहाची सुद्धा. शहाजी कसला रात्री टाइम काय झाला? 2 वाजता. नाही, 1 पावणे 1 एकला 10 मिनिटं कमी येते. रत्नागिरी साईडला चाललोय काय? गणपतीपुळे त्या साईडला. अजून 150 किलोमीटर गाडी चालू. 150 किलोमीटर गाडी चालू. 150 किलोमीटर गाडी चालू. 150 किलोमीटर अजून जायचं. हा मग काय नाही, सकाळपर्यंत पोचतो आपण. सकाळ सकाळच्या 4 वाजले. धुकं डोंगरात याला वाहन पण कोणती म्हणजे शांत आपण चालतंय. सगळं धुकं पडलंय. धुकं, डोंगर, काय झाडी, काय डोंगर आणि काय धुके. चारी बाजूने डोंगर आणि धुके धुके. सकाळच्या 4 वाजल्यात. आम्ही अजून ट्रॅव्हल करतो. आत्ता कराडमध्ये पोचलो आणि कराड सिटीच्या बाहेर आलोय. धुकं तुम्हाला हो का त्या साईडला. हो का, आमचा प्रवास केला. गाडीतच झोपलो. 2 वाजता झोपलो आम्ही कराडमध्ये. आणि तिथनं परत आता उठून पुढचा प्रवास चालू केला आम्ही. ऋषिकेश भाऊ ड्रायव्हर चालून थकला होता. झोपलो पण गाडीत पार्किंगला लावून गाडी. नाही सुंदरस वातावरण. तुम्हाला 2-4 कोळ्या गेला पाहिजे होता. 2-4 कोळ्या गेला पाहिजे होता तसल्या दुखायचे. ओ मेरे रांझे बता दे मेरी गड़बड़ी, कर ले मुखबरी ना कर जोरा जोरी. ऐसी प्रीत मेरी है ने गोड़ी चुलबुली, करे जो झक जोरी
क्यों ना सूरज की किरणें आने